गुड मॉर्निंग. चला सकाळ झालेली आहे. आता उठलेलो आहोत. आता ओवी अजून झोपली. काव्य ट्युशनला जाणार आहे आणि हे गेलेले आहेत ट्रेनिंगला. तर आता सकाळचा आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय बघणार आहोत तर डेली ब्लॉगमध्ये जे डेली घरामध्ये काय काय होते ते बघूया. आज सकाळ झाल्यानंतर मी काही घेत नाही चहा, कारण की डाएटवरती चहा नाही घेत मी. किती आता 3 महिने जवळजवळ झाले चहा अजिबातच घेत नाही. सकाळी उठल्या पहिले असते गोळी माझी ठरलेली, गरम पाणी असतो, त्यामुळे ते गरम पाणी करून झाल्यानंतर इथे काव्याची चालली पूजा. आणि आता इकडे पहा, आता कचरेवाले वहिनी आहेत त्या कचरा घेऊन गेलेले आहेत. आणि इकडे आता भाकरीचे पीठ मळून ठेवले. सकाळ सकाळ पहिले आगरी आहोत त्यामुळे भाकऱ्या तर सकाळी लागतात खायला. आता हे आले की लगेच जेवण लागणार आहे, भाकरी लागणार आहे. इकडे होतोय चहा. काव्य चहा घेऊन जात नाही कधी, पण त्याला औषध चालू असल्यामुळे भुकेचं औषध त्याला देत आहेत डॉक्टर, त्यामुळे भूक लागलेली सांगतोय. ट्युशनला जायच्या अगोदर चहा घेऊन जाणार आहे. आता आमच्याकडे सकाळचा असं व्ह्यू पहा किती छान आहे. आम्ही जरी पेडमध्ये राहत असलो तरी सुद्धा इकडे सुद्धा झाडाझुडपांनी भरलेलं असं आहे, त्यामुळे खूप छान असतो. सकाळ सकाळ चिवचिवाट लवकर एकदम, तुम्ही म्हणाल तर एकदम सुंदर असे आवाज असतात सगळ्या पक्ष्यांचे. आत्तासुद्धा येतोय पहा. जसं खेडेगावमध्ये कसं वाटतं तशाच प्रकारे आमच्याकडे पेणला सुद्धा तसंच वातावरण आहे. इकडे मस्त की आमची गॅलरी आहे, त्याच्यामध्ये उभं राहिलं ना खूप छान वाटतं इकडनं. आता जो तो कामाला जायची तयारीमध्ये आहे. सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत. मी दात नाही कुठे जाऊ मी चालले मग इकडे पहा भाकऱ्या आता जवळजवळ होत आलेल्या आहेत. आई आलेले आहेत त्यामुळे आईने भाकऱ्या केल्यात. इकडे आमची मच्छीची चालू आहे फ्राय. इकडे बघा तुकड्या फ्राय, हा पण कर्ली फ्राय चालू आहे. आणि ही नॉर्मली साधीवाली फ्राय केलेली आहे, काही अगदीच कमी नाही. आणि इकडेची बघा आगरी पद्धतीची भाकरीचं बघा कसला हे आलंय बघा, मस्त असा डब्बा आलेला आहे. भाकरी तयार झालेली आहे. दुसरी भाकरी इथे आहे ती टाकायची आहे. आता आई गेल्यात ओवीला भाकरी हे पाळण्यामध्ये झोपवायला, म्हणजे पाळणा म्हणजे तो झोपाळा आमचा जिथे आहे तिथे. एकदा ओवी परत थोडा वेळ झोपली तर झोपते, त्यामुळे आई तिकडे गेल्यात. मग परत मीच भाकरी करायला आलेली आहे. आज ओवीला मला बाजारात जायचं आहे. आज आमच्या आठवडी बाजार आहे मंगळवारचं, तिथे थोडी खरेदी आहे त्यामुळे तिकडे पण जायचं आहे. मग तिकडनं आल्यानंतर संध्याकाळी परत बाहेर अजून कामं आहेत बरीचशी, त्यामुळे मी आईला आजच बोलवले. त्यामुळे आई आणि अण्णा आलेले, सासू सासरे म्हणजे माझे. चला आता भाकरी करून घेते. तुम्हाला ना आमचे सासूबाई गाता आहेत, त्यांना माहिती नाही आहे मी व्हिडिओ करते, कारण त्या खूप नाचतात. तुम्हाला ओवीला गाणं बोलताना दाखवते, आवाज बघा त्यांचा. तुम्ही ऐकलं आमच्या आईंचं गाणं? खूप छान आवाज आहे त्यांचा, पण त्या लाजतायत, त्यामुळे ना खूप सुंदर आहे गाणे, खूप सुंदर गातात. अगदी आमचं जेव्हा झालं होतं ना, म्हणजे कुठलं जे गौरींची गाणी आम्ही 3 टाकली होती त्याच्यात पण त्यांनी गायलं होतं. खूप छान गातात, पण त्यांना लाजतात. हळू बोलते म्हणजे ते ओरडतील मला तू रेकॉर्ड करू नको म्हणून, त्यामुळे. चला आता सगळं काम झालेलं आहे. भाकरी झालेली आहे, मच्छी झालेली आहे, जेवण झालेलं आहे आजचं. इकडे सगळं तयारी करून बघा. आता सगळं ओटा वगैरे साफ करून घेतलेला आहे, दूध वगैरे तापून ठेवले. आणि आता मी निघते बाजारामध्ये. आज थोडी खरेदी करायची आहे. दीपकचं लग्न जवळ आल्यामुळे थोडी खरेदी आहे बाजारात जायला, त्यामुळे सासूबाईंना मी बोलवलं होतं आज. सासूबाई सासरे आलेले आहेत. इकडे जेवण बघा, इकडे कालवण झालेलं आहे, मच्छी झालेली आहे, हे सगळं तयार झालेलं आहे. इकडे काव्याला
टिफिनला पिठलं दिलं होतं. तर अशा प्रकारे आज सगळं जेवण वगैरे तयार होऊन आता साफसफाई झालेली. फक्त आमच्या मावशी वहिनी आहेत कामाला येतात, त्या आलेल्या नाही आहेत अजून, पण त्या थोड्या वेळाने येतील आणि मग करून जातील. तोपर्यंत मी बाजारात जाऊन येणार आहे आता. चला मग बाजारात येता का? बाजारात पोचलेली आहे. मग अशीच बरीच खरेदी पण झाली, पण आत्ता इथे या दुकानात निकिता दुकानामध्ये जात आहे. सासूबाईंना दीपकच्या लग्नासाठी साडी घ्यायची आहे आणि आलेला आहे त्यांचा बड्डे, त्यामुळे साडीसुद्धा घेणार आहे. एक अजून घेऊन ठेवलेली आहे आणि आणखीन एक साडी घ्यायला आलेला आहोत ना. फोटो नाही. तर आता आपण इथे बघूया, सासूबाईंना साडी घ्यायची चालले. इकडे तर काढलेल्या आहेत, याच्यातल्याच एखादी सिलेक्ट करते आणि घेते आणि मग निघते घरी. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. अजून थोडी खरेदी आहे, खरेदी काय काय केले घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल. तर आता इथे साडी मी पसंत केलेली आहे. ही एक साडी घेते, आणखीन एक साडी घेतलेली आहे पिंक कलरची. त्याच्यातल्या आता सासूबाईंना जी पसंत येईल ती ठेवणार आहे. एक माझ्यासाठी आणि एक सासूबाईंसाठी घेतलेली आहे. ही पहा, खूप सुंदर आहे. असेच आता ह्या दुकानामध्ये तुम्ही नक्की भेट द्या. पण पुढे तुम्हाला नक्की एक व्हिडिओ येणार आहे जो ह्या स्पेशल दुकानाचा आहे. हा शोरूम खूप छान पेणमधील 1st नंबरला आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा. तर आज तुम्हाला डेली ब्लॉग्समध्ये कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. साईडची बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील.